Hello friends, welcome to the Education Lovers channel. Today we are going to discuss about the very important topic that is the acidity of alcohols. You know that alcohols are acidic in nature, right? What is the nature of alcohols? तुम्हाला माहिती असेल की अल्कोहोलचं नेचर काय आहे. आयदर दे आर बेसिक, ॲसिडिक ऑर न्यूट्रल. खूप जणांना हेच माहीत नसतं की अल्कोहोल्स हे काय आहेत, ॲसिडिक आहेत, बेसिक आहेत की न्यूट्रल आहेत. नेहमीच्या जीवनामध्ये आपण ते वापरत असतो. त्यामुळे वी नीड टू नो ऑल अबाउट द अल्कोहोल्स. सो वी विल डिस्कस अबाउट दॅट. You know that at the start of at the beginning of the video I am telling that alcohols are acidic in nature. अल्कोहोल्स हे ॲसिडिक आहेत. तर मला आता असं तुम्हाला विचारायचं आहे की मी तुम्हाला काही एक्झाम्पल्स देणार आहे की ते एक्झाम्पल्सवरून तुम्ही ओळखायचे की कोणता अल्कोहोल जास्त ॲसिडिक आहे, कोणता अल्कोहोल कमी ॲसिडिक आहे आणि कोणते अल्कोहोल्स त्याप्रमाणे आपल्याला ते अरेंज करायचं आहे. सो वी विल स्टार्ट. So acidity of the alcohols. So here are some examples. First is this one. Then we will discuss about the second example, that is okay, and we will discuss about the next, that is these are the tertiary alcohols. Okay, so primary alcohols, secondary alcohols and tertiary alcohols. Which one? Now you tell me which alcohol is more acidic and which alcohol is less acidic in nature. आता इथे बघाल तर हा एक अल्कोहोल आहे. तर याची आपण आता जर याला अरेंज केलं तर कोणता यांच्यापैकी जास्त ॲसिडिक आहे आणि कोणता कमी ॲसिडिक आहे हे आपल्याला आता बघायचं आहे. तर तुम्ही सांगू शकाल का की कोणता जास्त ॲसिडिक आहे आणि कोणता कमी ॲसिडिक आहे? हा जास्त ॲसिडिक आहे की हा जास्त ॲसिडिक आहे की हा जास्त ॲसिडिक आहे? हे तुम्ही मला सांगा. थोडं वर्क करा पेपरवर, तुमच्या जे कन्सेप्ट असतील त्या वापरा आणि त्याच्यावरून मला सांगा. चला मी तुम्हाला आता एक्सप्लेन करणार आहे की आता फॉर एक्झाम्पल आता हे घेऊया. आता याचाच आपण सिक्वेन्स बघितला. आपण जर याची ऑर्डर बघितली की कोणता जास्त ॲसिडिक आहे तर दिस इज मोर ॲसिडिक. हा ह्याच्यापेक्षा कमी ॲसिडिक म्हणजे लेस दॅन दिस, आणि सगळ्यात कमी ॲसिडिक प्रायमरी अल्कोहोल. पण असं का आहे की हा सगळ्यात कमी ॲसिडिक का आहे, हा त्याच्यापेक्षा जास्त ॲसिडिक आहे आणि हा त्याच्यापेक्षा सगळ्यात जास्त ॲसिडिक टर्शरी अल्कोहोल्स आहेत? याचं रिझन काय आहे आपल्याला तर कळलं की हे असं आहे. तर त्याचं रिझन असं आहे ड्यू टू, आता मी तुम्हाला त्याचं मेकॅनिझम दाखवणार आहे. ड्यू टू प्लस आय इफेक्ट. व्हॉट इज प्लस आय इफेक्ट ही कन्सेप्ट तुम्हाला माहिती नसेल तर मी तुम्हाला सांगतो की ही प्लस आय इफेक्ट इट इज अ पॉझिटिव्ह इंडक्टिव्ह इफेक्ट. म्हणजे असा इफेक्ट की तुम्हाला माहिती आहे दीज आर द हा मिथाइल ग्रुप आहे, बरोबर आहे. हे अल्किल ग्रुप्स आहेत. अल्किल ग्रुप्स काय करतात जनरली? दे प्रोव्हाइड द इलेक्ट्रॉन, दॅट इज द इलेक्ट्रॉन्स, म्हणजे इलेक्ट्रॉन डेन्सिटी पुश करण्याचं काम करतात. आणि म्हणून प्लस आय इफेक्ट जो आहे त्या प्लस आय इफेक्टमुळे काय होतं आता मी तुम्हाला दाखवतो इथे. फॉर एक्झाम्पल समजा मी हे इन वॉटर घेतलं किंवा ॲक्वेस सोल्युशन मध्ये घेतलं तर तुम्हाला याचं स्ट्रक्चर असं मिळेल. ओके, कसं मिळेल? CH3O- प्लस H प्लस, राईट. सो दिस इज द मिथॉक्साइड आयन. हा जो आहे हा मिथॉक्साइड आयन आहे. आणि तुम्हाला माहिती आहे मिथॉक्साइड आयन आपली जी जनरल कन्सेप्ट आहे ॲसिडिटी आणि बेसिसिटीची काय? अरेनियस कन्सेप्ट. अरेनियस कन्सेप्टनुसार द कंपाऊंड्स आर ॲसिडिक इफ दे रिलीज द H प्लस आयन इन वॉटर. वॉटरमध्ये त्याने H प्लस आयन रिलीज केलं तर ते काय आहे? ॲसिडिक कंपाऊंड आहे किंवा ॲसिडिक आपण म्हणतो त्याला. ओके, आणि जर OH- आयन जर वॉटरमध्ये देत असेल तर बेसिक आहे. त्याचप्रमाणे आता इथे H प्लस आयन तर यांनी दिलं आहे, पण तुम्हाला माहिती आहे दिस मिथॉक्साइड आयन इज हायली अनस्टेबल.
हा हायली अनस्टेबल आहे. का अनस्टेबल आहे? कारण का हा जो O मायनस आहे, म्हणजे हा जो मिथॉक्साईड आहे ना, याला H+ ची आवश्यकता आहे. आणि तुम्हाला माहिती आहे ह्याला प्रोव्हाइड करणारा फक्त एकच आहे, प्लस आय इफेक्टनी फक्त एकच ह्याला काय करणार आहे, इलेक्ट्रॉन डेन्सिटी प्रोव्हाइड करणार आहे. हे असं झालं की समजा आपल्या आजूबाजूला मित्र असतात, आपल्याला पैशाची गरज असेल, तर आपल्याला समजा पैसे देणारा एखादाच कोणी असेल किंवा नसेल, तर आपण काय करतो, अनस्टेबल असतो. आपण कोणाला जास्त उधार पैसे देत नाही किंवा आपण तसे व्यवहारच करत नाही. कारण का, आपल्याला पुरवणारे कमी आहेत, म्हणून आपण हायली अनस्टेबल असतो. तसंच आहे की इलेक्ट्रॉन डेन्सिटी हा एकच मिथाइल ग्रुप आहे, आणि एक मिथाइल ग्रुप याला इलेक्ट्रॉन डेन्सिटी म्हणजे हे प्रोव्हाइड करताना काय करणार आहे, ह्याला लिमिटेशन्स आहेत. आणि म्हणून हा जो आयन आहे हायली अनस्टेबल आहे. आणि म्हणून H+ आयन देण्याची जी कॅपॅसिटी किंवा टेंडन्सी आहे, टेंडन्सी म्हणू आपण त्याला, टेंडन्सी याची सगळ्यात कमी आहे, आणि म्हणून हा लेस ऍसिडिक आहे. लेस ऍसिडिक आहे. पहिल्याचं रिझन कळलं. आता दुसरं आपण एक्झाम्पल बघूया, जे आपण आता इथे लिहिलंय आपण. दिस इज, हा कोणता आहे, सेकंडरी अल्कोहोल्स. बघा आता व्यवस्थित, सेकंडरी अल्कोहोल्स सेकंडरी अल्कोहोल्स. आता इथे काय होतंय की तुम्हाला माहिती आहे, इथे आता याचं पुन्हा असंच आहे की बघा आता इथे याचं कसं मेकॅनिझम येईल, सेम CH3 O मायनस प्लस H+, O मायनस प्लस H+. ओके, तर आता इथे ही जी एंटिटी आहे ही क्वाईट, म्हणजे पहिला जो मिथॉक्साईड आयन होता त्याच्यापेक्षा ही थोडी जास्त स्टेबल आहे. कारण का, कारण याला देणारे जे इलेक्ट्रॉन देणारे जे आहेत ग्रुप्स, मिथाइल ग्रुप्स किती आहेत, नंबर ऑफ मिथाइल ग्रुप्स आर 2, आणि म्हणून हे इलेक्ट्रॉन डेन्सिटी जरा जास्त पुश करतील, आणि म्हणून हा थोडासा स्टेबल असेल. याला पैसे देणारे त्या मित्राला आता दोघं जण जर वाढले तर तो थोडा स्टेबल होईल. या सोप्या भाषेमध्ये तुम्ही समजून घ्या. आणि म्हणून हा H+ आयन जास्त वेळ रिलीज म्हणजे देऊ शकतो, आणि म्हणून तो मोर ऍसिडिक आहे. ओके, दिस इज अ सेकंड एक्झाम्पल. आणि नाऊ दिस इज अ थर्ड एक्झाम्पल that I am going to explain is this one, that is a tertiary alcohol. आता तुम्ही इथे स्वतःहून सांगू शकता इथे काय होणार आहे, याचा जो अल्कोक्साइड आयन आहे तो कसा तयार होईल, CH3 O मायनस प्लस H+. मग याच्यामध्ये याला इलेक्ट्रॉन डेन्सिटी प्रोव्हाइड करणारे किती ग्रुप्स आहेत, दिस वन अँड दिस वन, 3 ग्रुप्स. म्हणजे या मित्राला आता पैसे देणारे 3 जण आहेत, म्हणजे आणखीन वाढले, म्हणजे हा जास्त स्टेबल राहील. दुसऱ्याकडे त्याचे पैसे राहिले तरी काही प्रॉब्लेम नाहीये त्याला. तसंच आहे, याचा जर H+ राहिला, म्हणजे H+ हा रिलीज करण्याचा याची जी टेंडन्सी आहे ती वाढेल, आणि म्हणून इट इज अ मोर ऍसिडिक इन नेचर. So this is about the sequence of the alcohols, that is the acidity of the alcohols. So here what we have explained is the acidity of the alcohols. Okay, तुम्हाला हा कन्सेप्ट समजला का? कन्सेप्ट समजला असेल तर कॉमेंटमध्ये मला सांगा. आपण अजून एक याच्यावर व्हिडिओ आपण बनवूया. ही जस्ट इंट्रोडक्शन आहे. तुम्हाला इंट्रोडक्शन कशी वाटली मला कॉमेंटमध्ये जरूर सांगा. व्हिडिओला लाईक करा, आणि चॅनलला तुम्ही अजिबात सबस्क्राईब करत नाहीये तर चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे मला जसं मोटिवेशन मिळेल, मी तसे व्हिडिओ बनवत राहीन आणि नॉलेज तुमच्यापर्यंत पोहोचवत राहीन. थँक्यू, धन्यवाद.